बापरे, बरंच मी काय काय कॅरी करते फॅशनचं. कारण एकतर मी प्रोफेसर, त्यामुळे मी वॉच शिवाय दुसरं काही घातलं नाही आयुष्यामध्ये. पण इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मला बऱ्याचशाच गोष्टी अशा निडेड वाटायला लागले की ही लिपस्टिक कॅरी करायला पाहिजे, लिप बाम कॅरी करायला पाहिजे. पण तसं बघायला गेलीस आणि फॅशन मधनं किंवा मेकअप मधनं म्हणायला लागलीस तर मी लिप बाम न चुकता कॅरी करते. क्या बात आहे. एक गोष्ट जी मेकअप किट मध्ये तुझी असते अपार्ट फ्रॉम लिप बाम, तर खूप काय असतं, काय सांगू. म्हणजे फॅशनच्या रिलेटेड सोडून असं म्हणू शकतेस तू? हो चालेल चालेल, आम्हाला चालेल. हा, मग माझी जपमाळ असते माझ्या बरोबर बॉक्समध्ये. क्या बात आहे. बरं, एक लुक जो तुला कॅरी करायला आवडतो, कॅज्युअल की ट्रेडिशनल? ट्रेडिशनल खूप कॅरी करायला आवडतो. इनफॅक्ट मला इकडे येताना मला असं वाटत होतं की मी साडी वगैरे वेअर करू, पण म्हटलं इतक्या जणींनी साड्या वगैरे घातल्या असणार आहेत, माझ्याकडे कोण बघणार आहे, मी बिचारी, असं समजून मी स्वतःला वेगळं दाखवण्यासाठी मी हे असं काहीतरी घालून आले. बरं, आता तू जसं म्हणालीस की इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मेकअप अप्लाय करायला सुरुवात झाली आणि सगळ्या गोष्टी तू शिकलीस, तर स्किन केअर आणि नाईट केअर रुटीनमध्ये एक अशी गोष्ट जी तू आवर्जून तुझ्या स्किन केअरमध्ये अप्लाय करतेस किंवा यूज करतेस? बेसिकली आपल्याला तर माहिती आहे की इंडस्ट्रीमध्ये खूप सारा मेकअप लावावाच लागतो आणि तो रिमूव्ह पण करावा लागतो, स्वतःच्या स्किनची काळजी घ्यावी लागते. तर मी अगदी आयुर्वेदावरती जास्त मी बिलीव्ह करते, जसं ॲलोवेरा जेल असेल किंवा काय, ह्या सगळ्या बेसिक जेवढ्या गोष्टी आहेत त्याच मी अप्लाय करते rather than कॉस्मेटिक. बरं, ओके. एक अशी गोष्ट जे तू कधीही खाऊ शकतेस, तुला समोर कोणी ताटात आणून दिलं तू म्हणशील हा नाही एवढं चालेल मला? नॉनव्हेज अलाउड आहे की इकडे, तांबडा पांढराच की, मटन, त्याच्याशिवाय दुसरं आयुष्यात नाही. म्हणजे मी प्रचंड नॉनव्हेज खाते इन द सेन्स की मला ते फार खाते म्हणण्यापेक्षा मला ते आवडतं जास्त. जर मी खाल्लं नाही तर मी कदाचित आजारी पडेन वगैरे. बरं, एक असा कलर जो तुझ्या वॉर्डरोब मध्ये, म्हणजे आम्ही असं कपाट ओपन केलं की त्याच रंगाचे कपडे आम्हाला दिसते. हो ग, माझी मैत्रीण अशीच आहे की ती म्हणते येलो सोडून दुसरं काही घ्यायचं नाही आयुष्यात, तुझ्या खूप येलो कलरचं, म्हणजे सगळ्या पिवळ्या रंगाचं माझ्याकडे भरपूर असतं. सो येलो कलर. बरं, जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलीस आणि पहिली कमाई जेव्हा तुला मिळाली, त्या कमाईतनं आपलं जोरदार टाळ्या होऊ द्या. प्रथम क्रमांक तुम्हीच नाव घ्या, मी नाव घेतच नाही. ओके, सुमन पिंगळे. विजेत्यांचा आपण एक ग्रुप फोटो घेऊया, अर्धा करून या. ज्योती मॅमला थोडीशी जागा Good
थँक्यू. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. तर आता आपण ज्या गोष्टीसाठी आलो होतो, डॉक्टर जुही मॅम, डॉक्टर राज, मी तुम्हाला विनंती करेन आपण मंचावरच थांबायचं. मी सगळ्यांना विनंती करते आपण नंतर गप्पा मारूया. एक ग्रुप फोटो घेऊया. ओके, 1. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मस्त पोज देते ती. आणि 2. क्या बात है. म्हणजे तुमच्यासाठीची पोज. वा, आपल्यासाठी पोज दिली. क्या बात है. थँक्यू. एक फेवरेट शॉपिंग डेस्टिनेशन कोणतं आहे, जिथे तुला सोडलं की तू दिवसभर तिथे फिरू शकतेस? हा, सांगू शकते. अगदी मला कोल्हापूरला गेल्यानंतर महाद्वार रोड तुम्हाला माहिती असेल, रोडवरती मला फिरायला खूप आवडतं. आणि मी मास्क लावलेला असतो, गॉगल घातलेला असतो, तरी सुद्धा लोक म्हणतात सोनाली का, सोनाली का. मी म्हणते नाही, आणि अशी जाते मी. पण गिफ्ट केला तर तू खुश असशील त्या व्यक्तीवर. इनफॅक्ट तो मी आताच केला. खरंच खूप छान टायमिंग वरती प्रश्न विचारलायस. मला बेलपान आवडतं. तुम्हाला माहिती असेल की कोल्हापुरी दागिन्यांमधलं बेलपान आहे. आणि बेलपान म्हणजे 3 पानं असतात ती शंभू शंकराची. तर मी शंकराची भक्त असल्यामुळे मला ते बेलपान ही माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती. स्वतःसाठी काय केलंय असं म्हणलीस तर मी पहिल्यांदा ते सोन्याचं माझ्यासाठीचं ते पहिलं केलेलं आहे बेलपान, जे मला आता थोड्या दिवसात मिळेल. क्या बात है. बरं, आता तू जे घालून आलीस त्याच्यामध्ये आम्हाला 2 पोजेस दाखवायचे आहेत लगेच. अच्छा, ते पण रॅपिड फायर. हो हो, येस येस येस. हो, पोज द्यायचे. ओके, ऑल सेट. ज्या अटायरमध्ये त्यामध्ये 2 पोजेस. इथे सगळे इन्स्पायर होतील ना की काय कॅरी केलं तेव्हा पोज कशी द्यावी. ओके, गो फॉर इट. असं काही नाहीये, थांबत जरा. माझ्यापेक्षा याच एक्साइटमेंट. हो हो, व्हिडिओ पण होणार आहे. म्हणजे एखादा ड्रेस घेतला असेल, आय डोंट नो. बरं, एक अशी फेवरेट हेअरस्टाईल जी तुला कॅरी करायला आवडते? हेअरस्टाईल करताच येत नाही मुळात आयुष्यात, त्यामुळे हे बघ, आता सुद्धा माझा लुक, आता सुद्धा तुम्ही माझं लुक बघू शकता की कशी आहे. हीच हेअरस्टाईल कदाचित मला आवडत असेल, त्यामुळे ती त्याच हेअरस्टाईल मध्ये मी तुम्हाला दिसेल. बरं, तुझ्या पोस्ट मध्ये आम्ही जेव्हा पाहतो साड्या अशा भरमसाठ साड्या असतात, त्याच्यावरून मला असं वाटायला लागलं की माझ्या सखी मंच वगैरे आहे, मी काहीतरी साडीचं वगैरे काहीतरी शॉप ऑनलाईन वगैरे काहीतरी करणार आहे ना मी, असं सांगते. म्हणजे माझ्या सख्यांना डिस्काउंट मध्ये साड्या वगैरे देईन, कारण मलाही कॅरी करायला आवडते साडी. कसलीही किती जाड वगैरे असली किंवा किती पातळ असली तरी मी छान कॅरी करू शकते. बरं, माझा प्रश्न असा होता की त्या साड्यांपैकी तुझी फेवरेट साडी कोणती? बोलूच देत नाही. प्रश्न केला असा हवेत गिरला. सॉरी. कोणती साडी तुझी फेवरेट आहे आतापर्यंतची? मला सिल्क साड्या खूप आवडतात आणि कॉटनच्या साड्या आवडतात. सो बऱ्यापैकी तुम्हाला सिल्क आणि कॉटनच दिसेल. म्हणजे मुळात मी खूप प्रोग्राम्स केलेत. खूप कृपया करून कोणीही काढू नका. आपण एक ग्रुप फोटो काढणार आहोत, नाही तर सोनाली इथून आता पळून निघून जाईल कंटाळून. तो ग्रुप फोटो हवाय की नको? हळूहळू. कल्याण, ठाणे, डोंबिवली सगळ्यांनी खाली यायचे. फक्त मुंबईचा प्रतिनिधी आता इकडे असतील. फक्त मुंबई प्रतिनिधी. मुंबई प्रतिनिधी. मुंबई प्रतिनिधी. फक्त मुंबईचा प्रतिनिधी आहे. खाली खाली एकच फोटो हवाय. सगळ्यांनी खाली बसून घ्या. काही जणांनी. सोनालीला थोडंच पुढे येऊ द्या. सोनाली.